नमस्कार, मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर, महाराष्ट्रातील आणि देशातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे. आपण आज तसा केवळ 3च दिवसाचा अंदाज बघणार आहोत, परंतु काही इतरही बाबी महत्त्वाच्या आहेत. महाराष्ट्रात किती पाऊस पडला आहे, देशात किती पाऊस पडला आहे, सध्या आयोडीची परिस्थिती काय आहे, एल निनोची परिस्थिती काय आहे, साधारणपणे भविष्यामध्ये पुढच्या वर्षी काही लोकं सांगतात 27 मध्ये खूप मोठा दुष्काळ पडणार आहे, तर त्याविषयीची सुद्धा आपली प्रतिक्रिया या व्हिडिओमध्ये आहे. त्यामुळे हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघा. अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ आहे. समोरील उपग्रही छायाचित्रामध्ये आपण एक डिप्रेशन तयार झालेलं बघतो बंगालच्या उपसागराच्या उत्तरेला, आणि त्याचा विदर्भात थोडा परिणाम होईल असं दिसतंय, परंतु हे छत्तीसगड, झारखंड, उत्तर प्रदेश किंवा मध्य प्रदेशचा उत्तरेकडील भाग या ठिकाणी सरकणार आहे. त्यामुळे विदर्भात थोडाफार परिणाम होईल. विशेष प्रभाव हा महाराष्ट्रावर असण्याची शक्यता फार कमी आहे, पण आपण बघूयात. आपण सकाळच्या व्हिडिओमध्ये बघितलं होतं की हे कमी दाबाचं क्षेत्र आहे, परंतु आज हवामान विभागाकडून याला डिप्रेशनचा दर्जा देण्यात आलेला आहे. पुन्हा एकदा याला पहिल्यांदा ज्या दिशेने म्हणजे उत्तर प्रदेशच्या दिशेने, बिहार, उत्तर प्रदेश, झारखंड या दिशेने ते सरकू लागलं आहे. आपण बघूयात की याचा रूट शक्यतो महाराष्ट्रावर नाही आहे. बऱ्याच शेतकऱ्यांना असं वाटतं की ही आकडेवारी काय दररोज सांगायची, पाऊस कधी पडेल ते सांगा, परंतु तुम्हाला या आकडेवारीमध्येच सगळं काही खेळ अडकलेला आहे, तुमच्या लक्षात येईल. आज छत्रपती संभाजीनगरमध्ये मी असं सांगितलं होतं की आज या ठिकाणचा पाऊस अतिवृष्टीच्या स्वरूपात पडलेला आहे, तो आता सर्वसाधारण पावसामध्ये जाईल, आणि त्यामुळे 5 जिल्हे जे अतिरिक्त पावसाचे होते त्यामध्ये आता केवळ नाशिक, पालघर, मुंबई आणि पुणे एवढेच जिल्हे आता शिल्लक राहिलेत. छत्रपती संभाजीनगरचा त्यामधला नंबर संपलेला आहे. मात्र उलटं असं झालं आहे की इकडे दुष्काळी जिल्हे वाढलेले आहेत. यामध्ये नंदुरबार, सिंधुदुर्ग, सोलापूर, बीड, जालना, परभणी, लातूर, नांदेड, हिंगोली, वाशिम, अकोला, अमरावती, नागपूर, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांचा समावेश झाला आहे. आता लवकरच यामध्ये वर्धा जिल्ह्याचाही समावेश होणार आहे आणि अहिल्यानगर, धाराशिवचाही समावेश होणार आहे. म्हणजे 3 आणखी जिल्हे दुष्काळी ठरणार आहेत लवकरच 2-3 दिवसामध्ये. तर मग संख्या किती होईल? आता हे 15 जिल्हे दुष्काळी दिसत आहेत आणि आणखी 3 जिल्ह्याची यात भर पडेल, म्हणजे 18 जिल्हे दुष्काळी असणार आहेत. ही साधी गोष्ट नाही, हे लक्षात घ्या. ही भयंकर गोष्ट आहे. आणि ज्या दिवशी जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात डीप डिप्रेशन महाराष्ट्रात आलं, तेव्हा सुद्धा हीच परिस्थिती होती आणि आपण पुन्हा एकदा मूळ परिस्थितीवर आलोय. आणि तेव्हा मी एक व्हिडिओ असा दिला होता की हा तात्पुरता आनंद आहे. जरी आपल्याला डिप्रेशन आलं असलं तरी हे डिप्रेशन आपल्याला दुष्काळाच्या सावटातून वाचवू शकणार नाही, परंतु तात्पुरती आपल्याला मदत मात्र त्याची झाली होती. लोकांच्या पेरण्या झाल्या, ज्यांनी पेरलं त्यांना जीवदान मिळालं. आज शेतामध्ये चांगलं हिरवगार पीक दिसतंय, परंतु पुन्हा एकदा प्रत्येक शेतकऱ्याच्या मनामध्ये आता माझं शेतातील पीक करपेल का, पुन्हा पाऊस कधी येणार आहे, आणि चातकासारखी माझा शेतकरी आता पावसाची वाट बघू लागलेला आहे. तर मग पाऊस कोणत्या तारखेला आमच्या जिल्ह्यात येईल आणि कधी माझ्या शेतात पाऊस पडेल, याचा जो प्रश्न शेतकऱ्यांचा, याच्यावरही आपल्याला काम करायचं आहे. आकडेवारीमध्ये आपण जर बघितलं तर सध्या महाराष्ट्रामध्ये 95% पावसाची आकडेवारी गेलेली आहे, जी सकाळी 96% होती, कारण 5% घट आहे. 18% घट आता विदर्भामध्ये, 20% घट मराठवाड्यामध्ये, कोकणामध्ये 96% म्हणजे 4%ची घट आहे. ही बाब लक्षात घ्या. महाराष्ट्राची दखल म्हणजे विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये दुष्काळ आहे हे आता देश पातळीवर देखील सूचित झालं आहे. शासन हे एखाद्या खाजगी हवामान अभ्यासकाच्या किंवा शेतकऱ्यांच्या त्या व्हिडिओंवर कधीही दुष्काळ जाहीर करत नाही. दुष्काळ हा कागदावर दिसावा लागतो
आणि या ठिकाणी आपल्याला आता कृषी विभागाची जर आपण वेबसाईट बघितली तर हा अंदाज त्या ठिकाणी आहे. भारताच्या हवामान विभागाने देखील मराठवाडा आणि विदर्भामध्ये दुष्काळी परिस्थिती असल्याचं आज सूचित केलं आहे. आपण ज्या एवढीच्या जीवावर महाराष्ट्रामध्ये चांगला परतीचा पाऊस होईल, चांगला मान्सून होईल, उरलेला कालावधी चांगला जाईल असं सांगतोय, तो आय-डी आता पुन्हा एकदा पॉझिटिव्हकडून न्यूट्रलकडे आलेला आहे आणि त्याची पुढची चाल कशी असेल हे अनिश्चित आहे आणि त्यावर आपल्या संपूर्ण पावसाची पुढची मदार अवलंबून असणार आहे. त्यामुळे आपण पुढचे अंदाज बदलू शकतात हे लक्षात घ्या. या ठिकाणी केवळ आज जरी पॉझिटिव्ह साईडला आय-डी दिसत असला तरी तो 0.18 एवढा कमी झालेला आहे हे लक्षात घ्या. मात्र त्याच वेळेस आपण जेव्हा एल निनोची कंडिशन बघतो तर एल निनो वाढतोय. एल निनोची कंडिशन आणखी प्रभावी होण्याची शक्यता आहे आणि आपण या ठिकाणी बघतो की 2.3 एवढ्या प्रभावी तो झालेला आहे. म्हणजेच स्ट्रॉंग एल निनोकडे तो वाटचाल करतोय हे लक्षात घ्या. म्हणजे आपल्या विरोधात चाललेलं आहे वातावरण सगळं. म्हणजे आता आपल्याला जो काही पाऊस पडत नाही, आपण पावसाची वाट बघतो आहोत, ढग येतात, पाऊस पडत नाही, हे का होतं? तर हे एल निनोचा परिणाम आहे. तरी देखील काही महाशय असं म्हणतात की यावर्षी एल निनोचा काही परिणाम नाही आहे. लक्षात घ्या, एखादा कमी दाब आला, एखादं डिप्रेशन आलं आणि आपल्याला चांगला पाऊस झाला, आपल्या विहिरींना पाणी आलं, हा योगायोग आहे. परंतु सर्वदूर महाराष्ट्रात ही परिस्थिती नाही. अनेक जिल्हे हे आपल्याला पावसाची वाट बघायला लावणार आहेत. मी काल ऑगस्ट महिन्यामध्ये इश्यू झालेली एक नोवा CPCचं ऑफिशियल जो NCO आउटलुक आहे तो दाखवलेला होता आणि यामध्ये आपल्याला एक आनंदाची बातमी मिळालेली आहे, ज्या संदर्भात मी काल माहिती दिली होती आपल्या चॅनल्सवरून. तर या ठिकाणी आपल्याला एक असं आनंदाची बातमी आहे की जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल आणि मार्च, एप्रिल, मे तर साधारणपणे मार्च, एप्रिलपर्यंतच एल निनो संपणार आहे. म्हणजे त्याचा प्रभाव हा नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारीच्या दरम्यान कमी व्हायला सुरुवात होईल आणि तो अतिशय झटपट डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी, पुढे जानेवारी, फेब्रुवारी, मार्च आणि फेब्रुवारी, मार्च, एप्रिल या पुढील काही महिन्यात अतिशय जलद गतीने तो त्याचा जो गती आहे ती कमी होणार आहे. त्यामुळे आपल्यासाठी ही आनंदाची बातमी आहे. त्यामुळे आपल्याला जो कडक उन्हाळा जाणार होता किंवा उबदार हिवाळा जाणार आहे, यामध्ये थोडी तरी आपल्या बाजूने तरी देखील आपल्याला उन्हाळा कडकच जाईल, उबदार आपला हिवाळा राहील. मात्र पुढचा मान्सून खराब होणार नाही हे लक्षात घ्या. त्यामुळे पुढच्या वर्षी कोणी जर दुष्काळ सांगत असेल तर त्यावर विश्वास ठेवू नका. GFS मॉडेलचा हा अंदाज एसेंबलचा आहे. या ठिकाणी थोडं विदर्भ आणि मराठवाड्याच्या पूर्व भागात आणि कोकणात साधारण 16 ते 22 तारखेपर्यंत पावसाचा अंदाज दिलेला आहे आणि साधारण 23 ते 29 ऑगस्टच्या दरम्यान देखील विदर्भ आणि मराठवाड्याच्या पूर्व भागामध्ये बऱ्यापैकी पावसाचा अंदाज देण्यात आलेला आहे. मात्र म्हणजे ऑगस्ट महिन्यात मध्य महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये अजून या मॉडेलने तरी म्हणजे JFSने अंदाज दिलेला नाही. डिप्रेशनचा प्रभाव उद्या थोडा विदर्भाच्या पूर्व भागात आणि कोकणात असण्याची शक्यता आहे. विदर्भात तो 19 तारखेला असण्याची शक्यता आहे. कोकणाच्या दक्षिणी पट्ट्यात तो अधिक वाढेल आणि किरकोळ ढगाळ परिस्थिती आपल्याला 20 तारखेला दिसते. मात्र हे डिप्रेशन मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, बिहार या साईडने जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे डायरेक्ट महाराष्ट्रावर याचा फार परिणाम नाही. CFS मॉडेलने अतिपूर्व विदर्भामध्ये या डिप्रेशनचा प्रभाव दाखवलेला आहे आणि पुढचं डिप्रेशन जे आहे ते महाराष्ट्रावर येण्याची शक्यता आज वर्तवण्यात आलेली आहे आणि त्याचा कालावधी 24 तारखेपासून 31 ऑगस्टच्या दरम्यान आहे. त्यामुळे पहिल्या एक शुभ संकेत
आपल्याला CFS मॉडेलने व्यक्त केला आहे. या डिप्रेशनचा थोडा प्रभाव पूर्व विदर्भ आणि कोकण असा राहण्याची शक्यता आहे. 19 तारखेला वातावरणात विशेष बदल नाही. पूर्व विदर्भ आणि कोकण असंच वातावरण आहे. स्थानिक स्वरूपात महाराष्ट्रात पाऊस होत राहील, परंतु तो किरकोळ स्वरूपात असेल. 20 तारखेपर्यंत म्हणजे पुढील 3 दिवस विशेष वातावरण महाराष्ट्रात नाही. केवळ विदर्भ आणि कोकणात हलक्या ते मध्यम सरी होत राहतील. या पलीकडे कुठल्याही पावसाचा अंदाज देण्यात आलेला नाही. बंगालच्या उपसागरात तयार झालेले डिप्रेशन हे अतिशय उत्तरेला आहे आणि त्यामुळे त्याचा महाराष्ट्रावर फार परिणाम होईल असं सध्या तरी वाटत नाही. कारण हे बिहार, उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशच्या दिशेने जाण्याची शक्यता आहे. थोडक्यात अति उत्तरेकडून याची जाण्याची शक्यता आहे. पुढील 3 दिवसात या मॉडेलने काही पावसाचा अंदाज दिलाय का महाराष्ट्रामध्ये ते आपण बघूयात. कोकणामध्ये दिसतंय थोडं वातावरण. लातूर, नांदेड, चंद्रपूर, गडचिरोली थोडं वातावरण तयार होतंय उद्या. विदर्भात थोडं वातावरण आहे. नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली. घाटमाथ्यावर वातावरण आहे. स्थानिक वातावरण महाराष्ट्रात तयार होऊ शकतं, परंतु विशेष प्रभाव नाही. आपल्याला 20 तारखेलाही विशेष वातावरण दिसत नाही आहे. म्हणजे थोडक्यामध्ये पुढील 3 दिवस महाराष्ट्रामध्ये विशेष पावसाची नोंद होणार नाही. एक गोष्ट लक्षात घ्या, साधारण 23-24 तारखेनंतर पावसाचं वातावरण आहे. तोपर्यंत एक छोटा खंड आहे म्हणा, आणि आपण सुरुवातीपासून सांगितलेलं आहे की लगेच मोठे पाऊस होणार नाहीत. जसं वातावरण बदलेल तसा आपल्याला अंदाज दिला जाईल. आपण सकाळच्या व्हिडिओमध्ये सविस्तर अंदाज बघू. जर आपली पिकं सुकत असतील तर त्याला पाणी देणं आवश्यक आहे. सध्या कुठल्याही पिकाला खत टाकू नका, कारण पाऊस येण्याची लगेच शक्यता नाही. ज्या भागामध्ये आता श्रावणसरी होत आहेत, मग काही घाटमाथ्याच्या लगतचे जिल्हे आहेत, यामध्ये पुणे जिल्ह्याचा काही भाग असेल, नाशिकचा असेल, जळगाव, ज्या ठिकाणी चांगला पाऊस झाला आहे, मग छत्रपती संभाजीनगरचा काही भाग आहे, जळगावचा आहे, धुळ्याचा आहे, तर या ठिकाणी श्रावणसरी होऊ शकतात. थोड्याफार साताऱ्यामध्ये घाटमाथ्याला लगत सरी होऊ शकतात. त्यामुळे या ठिकाणी पावसाची शक्यता आहे. बाकी सर्वदूर महाराष्ट्रात पावसाची शक्यता नाही. आपणास व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय बळीराजा.